Welcome students. In previous lecture, we have seen the standard enthalpy of formation, standard enthalpy of reaction from the standard enthalpy of formation, standard enthalpy of combustion, bond enthalpy, average bond enthalpy in polyatomic molecules, relation and bond enthalpies, and enthalpy change of a reaction. Today, we will learn the Hayes law of constant heat summation. आता आपण जो हेज लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन बघणार आहे त्याचं आपण सुरुवातीला स्टेटमेंट बघतोय. Hayes law states that overall the enthalpy change for a reaction is equal to sum of enthalpy change of individual steps in the reaction. म्हणजे आपल्याला हेज लॉ असं सांगतो की जी ओव्हरऑल रिॲक्शन आहे ही जी ओव्हरऑल रिॲक्शन असते ही रिॲक्शनची आपल्याला काय काढायचं आहे एन्थाल्पी मधला चेंज काढायचा आहे. आता त्या रिॲक्शन मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त स्टेप्स असतील आणि त्या स्टेपच्या प्रत्येक स्टेप मध्ये जो एन्थाल्पी मध्ये चेंज होतो त्या एन्थाल्पी मधल्या चेंजची आपण जेव्हा बेरीज करतो सम करतो तेव्हा आपल्याला जी ओव्हरऑल रिॲक्शन आहे त्याच्यामधला एन्थाल्पी चेंज आपल्याला मिळत असतो. म्हणजेच दुसऱ्या भाषेत आपण असं म्हणू शकतो the enthalpy change for a reaction is same whether the reaction takes place in one or series of steps. म्हणजे केमिकल रिॲक्शन एका स्टेप मध्ये घडू दे किंवा अनेक स्टेप मध्ये घडू दे त्याच्यामध्ये असणारा एन्थाल्पी मधला जो चेंज आहे तो एन्थाल्पी मधला चेंज काय असतो सारखाच असतो सेम असतो. आपण पुढे जाऊन असं म्हणतो टू डिटरमाइन द ओव्हरऑल इक्वेशन of the reaction, reactants and product in the individual steps are added or subtracted like the algebraic entities. म्हणजे हे जे आपण एन्थाल्पी केमिकल रिॲक्शनची काढणार आहे ह्या केमिकल रिॲक्शनची जर आपल्याला एन्थाल्पी काढायची असेल तर त्या रिॲक्शन मध्ये ज्या इंडिव्हिज्युअल स्टेप्स आहेत त्या इंडिव्हिज्युअल स्टेप मध्ये आपण काय करणार आहे एन्थाल्पी मध्ये असणारा बदल हा त्याचे आपण ॲडिशन करणार आहे किंवा सबस्ट्रॅक्शन करणार आहे जेणेकरून आपल्याला ओव्हरऑल रिॲक्शनची काय काढता येते एन्थाल्पी काढता येते. आता आपण बघितलं की हा जो एन्थाल्पी चेंज आहे रिॲक्शनचा हा काय आहे तर स्टेट फंक्शन आहे आणि मग हे स्टेट फंक्शन असल्यामुळं इट डिपेंड्स ऑन द इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम and it is not depend on the path of the reaction by which it occur. म्हणजे केमिकल रिॲक्शन कुठल्या मार्गाने होते त्या मार्गावरती एन्थाल्पी चेंज अवलंबून असत नाही तर तो त्या रिॲक्शनच्या इनिशियल आणि फायनल स्टेट वरती अवलंबून असतो आणि त्याच्यावरून आपण त्याचा काय करत एन्थाल्पी चेंज काढत असतो. म्हणजे एन्थाल्पी चेंज काढण्यासाठी आपल्याला महत्त्वाची गोष्ट असते त्या रिॲक्शनची इनिशियल स्टेप आणि त्याची फायनल स्टेप. रिॲक्शन एका स्टेप मध्ये होऊ दे किंवा एकापेक्षा जास्त स्टेप मध्ये होऊ दे दिलेल्या रिॲक्शन साठी असणारा एन्थाल्पी चेंज हा काय असतो सेमच असतो त्याच्यामध्ये बदल होत नाही. आता त्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघणार आहे. ह्या एक्झाम्पल मध्ये आपण काय करतोय सिंथेसिस ऑफ अमोनिया बघणार आहे. आता ह्या अमोनियाच्या सिंथेसिस मध्ये हे अमोनियाचं सिंथेसिस दोन स्टेप मध्ये होते. पहिल्या स्टेप मध्ये हायड्रोजन रिॲक्ट विथ द नायट्रोजन टू फॉर्म द N2H4 आणि हे जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शन मध्ये असणारा एन्थाल्पी मधला चेंज जर तुम्ही बघितला तर तो किती आहे 95.4 किलो जूल आहे. दुसऱ्या स्टेप मध्ये तयार झालेला N2H4 हा काय होणार आहे हायड्रोजन बरोबर रिॲक्ट होतोय आणि त्याच्यापासून काय आपल्याला मिळणार आहे अमोनिया गॅसियस फॉर्म मध्ये होणार आहे. दुसऱ्या स्टेप मध्ये जी रिॲक्शन होते त्याच्यामध्ये असणारा जो एन्थाल्पी मधला चेंज आहे तो एन्थाल्पी मधला चेंज किती आहे
-187.6 किलो जूल आहे. आता आपण ह्या दोन्ही स्टेपची काय केली, सम केली, बेरीज केली, तर आपल्याला ओव्हरऑल जी रिॲक्शन मिळते त्याच्यामध्ये आपण बघतो 3 मोल्स हायड्रोजनचे रिॲक्ट होत आहेत 1 मोल ऑफ द नायट्रोजन बरोबर, तेव्हा काय होणार आहे 2 मोल ऑफ द अमोनिया तयार होतात. आणि मग इथं आपण काय केलेलं आहे, जो एन्थाल्पी चेंज आहे त्याची सुद्धा बेरीज केली आणि तेव्हा आपल्याला मिळणारा एन्थाल्पी मधला जो चेंज आहे तो एन्थाल्पी मधला चेंज किती मिळतो आपल्याला -92.2 किलो जूल मिळतोय. म्हणजे सम ऑफ द एन्थाल्पी चेंज फॉर द स्टेप फर्स्ट अँड सेकंड इक्वल टू एन्थाल्पी चेंज फॉर द ओव्हरऑल रिॲक्शन. म्हणजे ही जी ओव्हरऑल रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये जो होणारा एन्थाल्पी मधला चेंज आहे त्यासाठी आपण काय केलं, त्याच्यामध्ये अल्जेब्रिक सम केली, ॲडिशन केली आणि त्याच्यावरून ह्या दोन्ही स्टेपमध्ये ही रिॲक्शन होते तेव्हा त्याच्यामध्ये असणारा एन्थाल्पी चेंज हा त्या ओव्हरऑल रिॲक्शनसाठी असणाऱ्या एन्थाल्पी चेंज एवढा असतो. अशा पद्धतीनं आपल्याला कुठल्याही केमिकल रिॲक्शनचा एन्थाल्पी चेंज काय करता येतो, डिटरमाइन करता येतो. त्यानंतर पुढे आपल्याला बघायचं आहे ॲप्लिकेशन ऑफ हेज लॉ. आता आपण बघितलं हेज लॉ अतिशय आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण त्याचं इम्पॉर्टंट असं आहे, इम्पॉर्टंट ऑफ हेज लॉ दॅट इट क्रिएट द थर्मोकेमिकल इक्वेशन मॅथमॅटिकली. मॅथमॅटिकल इक्वेशन वरती जसं आपण ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन किंवा मल्टिप्लिकेशन अशाच्या प्रोसेस करतो त्या हेज लॉ काय केलं जातं, हेज लॉ मध्ये तुमच्या थर्मोकेमिकल इक्वेशन वरती ह्याच काय केल्या जातात, मॅथमॅटिकल ट्रीटमेंट केल्या जातात. आणि त्यामुळं आपण काय करू शकतो, आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं आपण थर्मोकेमिकल इक्वेशन हेज लॉ वापरून तयार करू शकतो. आणि त्यामुळं हा जो हेज लॉ आहे त्या हेज लॉच्या आपल्याला ऍप्लिकेशन मध्ये आपण म्हणू शकतो, द हेज लॉ has been useful to calculate the enthalpy change for the reaction with their enthalpy being not known experimentally. म्हणजे ज्या केमिकल रिॲक्शनच्या एन्थाल्पी आपल्याला एक्सपेरिमेंटली डिटरमाइन करता येत नाहीत अशा केमिकल रिॲक्शनच्या एन्थाल्पी काढण्यासाठी तुम्ही हेज लॉ वापरू शकता. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर कार्बन आणि ऑक्सिजन याची रिॲक्शन करून आपल्याला कार्बन मोनॉक्साईड तयार करायचं आहे आणि ह्या कार्बन मोनॉक्साईड तयार होत असणारा एन्थाल्पी मधला चेंज आपल्याला काढायचा आहे, परंतु ही रिॲक्शनची एन्थाल्पी आपण एक्सपेरिमेंटली डिटरमाइन करू शकत नाही. ही तुम्ही काय करू शकता, हेज लॉ वापरून करू शकता. कारण कार्बन आणि ऑक्सिजनची जेव्हा रिॲक्शन होते आपण कार्बन मोनॉक्साईड तयार करणार आहे त्याबरोबर कार्बन डायऑक्साईड सुद्धा तयार होतो आणि त्यामुळे आपल्याला हे काय काढता येत नाही, ह्या रिॲक्शनची एन्थाल्पी काढता येत नाही, ती तुम्ही हेज लॉ वापरून काढू शकता. त्याचबरोबर आपण पाठीमागं बघितलं की जेव्हा आपण एखादं कंपाऊंड त्याच्या इलेमेंट पासून तयार करतोय, फॉर एक्झाम्पल आपण घेतलं होतं फॉर्मेशन ऑफ द मिथेन, त्यासाठी तुम्ही कार्बन ग्राफाइट फॉर्म मध्ये घेतला, हायड्रोजन गॅस घेतला आणि तुम्ही काय करू शकत नाही, लॅबोरेटरीमध्ये मिथेन गॅस तयार करू शकत नाही. याची सुद्धा तुम्ही एन्थाल्पी चेंज हा तुम्ही काय काढू शकता, हेज लॉ वापरून काढू शकता. किंवा अशा अनेक कंपाऊंड आहेत, the enthalpy of the formation of any compound from its element can be calculated by using His law. काही कंबशन रिॲक्शन आहेत त्याची सुद्धा एन्थाल्पी चेंज तुम्ही काय करू शकता, हेज लॉ वापरून करू शकता. अशा पद्धतीनं हेज लॉचं हे जे ऍप्लिकेशन आहे हे हेज लॉचं ऍप्लिकेशन अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर पुढे जाऊन आपण पुढचा पॉइंट बघणार आहे, दॅट इज द स्पॉन्टॅनियस प्रोसेस. त्यालाच आपण इरिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणतो. आता स्पॉन्टॅनियस प्रोसेसच्या बाबतीत बघायचं झालं तर आपण म्हणतो ए केमिस्ट वॉज ऑलवेज वॉन्ट टू नो व्हेदर द reactants will react spontaneously to produce the product of the reaction under given set of condition.
म्हणजे केमिस्टला असं वाटतं की बाबा दिलेल्या केमिकल रिॲक्शनच्या कंडिशनला तुमचे रिॲक्ट आणि रिॲक्ट होऊन त्याच्यापासून प्रोडक्ट तयार होणार आहे का नाही, हे जर आपल्याला पाहिजे असेल, ह्याची जर आपल्याला माहिती पाहिजे असेल, तर त्यासाठी आपल्याला थर्मोडायनॅमिक्सचा स्टडी महत्वाचा आहे. कारण थर्मोडायनॅमिक आपल्याला अलाव करतं टू प्रेडिक्ट वेदर ऑर नॉट द केमिकल रिॲक्शन विल ऑकर अंडर द गिवन सेट ऑफ द कंडिशन. आणि मग अशा ज्या रिॲक्शन असतात, the reaction that occur under the specific set of condition is a spontaneous reaction. आणि अशा रिॲक्शनला काय म्हणलं जातं, स्पॉन्टेनियस रिॲक्शन असं म्हणतो आपण. द स्पॉन्टेनियस रिॲक्शन हॅज अ नॅचरल टेंडन्सी टू ऑकर and does not require any external influence. म्हणजे त्याला कुठलाही काय लागत नाही, फोर्स लागत नाही, त्या नॅचरली घडून येतात. अशा ज्या प्रोसेसेस असतात त्या प्रोसेसेसला आपण काय म्हणत असतो, नॅचरल प्रोसेसेस, किंवा त्याला आपण स्पॉन्टेनियस प्रोसेसेस, उत्स्फूर्त आपण प्रोसेस किंवा म्हणत असतो. आणि म्हणून असं म्हणलं जातं, स्पॉन्टेनियस प्रोसेस हॅज ए नॅचरल टेंडन्सी टू ऑकर. त्यांची नॅचरल टेंडन्सी असते तयार होण्याची. अँड डू नॉट रिक्वायर एनी एक्सटर्नल इन्फ्लुएन्स फॉर देअर ऑकरन्स. आणि त्या प्रोसेसेस होण्यासाठी तुम्हाला कुठलाही एक्सटर्नल इन्फ्लुएन्स अप्लाइड करावा लागत नाही, किंवा त्याच्यावरती कुठलंही एक्सटर्नल फोर्स, प्रेशर तुम्हाला वापरावं लागत नाही. त्या स्वतः प्रोसेसेस होत असतात. अशा प्रोसेसला आपण काय म्हणत असतो, स्पॉन्टेनियस प्रोसेसेस असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगता येईल, वॉटर ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. म्हणजे वॉटरचा फ्लो नेहमी हायर लेवल कडून लोअर लेवल कडे होत असतो, बट नेवर फ्लो ऑफ इट्स ओन फ्रॉम लोअर टू हायर लेवल. म्हणजे पाणी नेहमी हाय लेवल कडून लो लेवल फ्लो होत असतं, परंतु लो लेवल कडून हायर लेवलला वॉटर कधीही फ्लो होत नाही. आणि जर असं करायचं असेल तर तुम्हाला काय लावावं लागतं, पंप जोडावा लागतो. म्हणजे त्याच्यावरती एक्सटर्नल प्रेशर लावायला लागतं, तरच त्याचं काय होते, बॅकवर्ड प्रोसेस पॉसिबल आहे. अदरवाईज त्याचा फ्लो काय होणार आहे, हायर लेवल कडून लोअर लेवल कडेच होणार आहे, लोअर लेवल कडून हायर लेवल कडे होणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला माहित, हीट ऑलवेज फ्लो फ्रॉम दी हॉटर बॉडी टू कोल्डर बॉडी. म्हणजे हीट काय करते, हॉट टेम्परेचर कडून किंवा हायर टेम्परेचर कडून लोअर टेम्परेचर हीटचा फ्लो होत असतो. अपोजिट डायरेक्शनला त्याचा फ्लो होत नाही. किंवा तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता, NaOH घेतला आणि HCl घेतलं, हे दोन सोल्युशन घेतली आणि ते तुम्ही मिक्स केली. जेव्हा तुम्ही इमिजिएटली ते मिक्स करताय, कंबाईन करताय, त्याच्यामध्ये रिॲक्शन होते आणि त्याच्यापासून तुम्हाला NaCl आणि वॉटर होतं. ही जी रिॲक्शन आहे ही स्पॉन्टेनियस प्रोसेस होते, स्पॉन्टेनियस रिॲक्शन होते आणि त्याच्यामध्ये NaCl आणि वॉटर तयार होते. आता जेव्हा इथं NaCl आणि वॉटर तयार होणार आहे तेव्हा ती रिॲक्शन स्टॉप होणार आहे, परंतु त्याच्यामध्ये तयार झालेले NaCl वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होऊन परत त्याच्यापासून NaOH आणि HCl तयार होत नाही. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या ज्या प्रोसेसेस आहेत की ज्या नॅचरली होतात, त्याला कुठलाही एक्सटर्नल फोर्स अप्लाय करावा लागत नाही, अशा प्रोसेसला काय म्हणलं जातं, स्पॉन्टेनियस प्रोसेसेस असं म्हणलं जातं. फॉर एक्झाम्पल आपण आईस घेतलं, आईस मेल्ट स्पॉन्टेनियसली अबाउट 0°C. 0°C वरती आईचं काय होत असतं, स्पॉन्टेनियसली मेल्टिंग होत असतं. त्याच्यासाठी तुम्हाला कुठलाही एक्सटर्नल फोर्स अप्लाय करावा लागत नाही. तुम्ही हॉट कॉफी घेतली इन कप मध्ये आणि तो कप तुम्ही रूम मध्ये प्लेस केला, तर काय होणार आहे, तर ही जी कॉफी आहे कूल्स डाऊन, ती थंड होते, कारण इट रिलीजिंग हीट टू द सराउंडिंग. इट इज ए स्पॉन्टेनियस प्रोसेस. ती असणारी जी कॉफी आहे त्याच्यामधली जी हीट स्पॉन्टेनियसली नॅचरली काय केली जाते, सराउंडिंगला ट्रान्सफर केली जाते आणि कॉफी ही थंड होते. ह्या सगळ्या ज्या प्रोसेसेस आहेत
ह्या प्रोसेसेस काय आहेत तर स्पॉन्टेनियस प्रोसेसेस आहेत, नॅचरल प्रोसेस आहेत. इट ऑकर ऑफ इट्स ओन, डज नॉट रिक्वायर एनी एक्सटर्नल एजन्सी टू ऑकर. त्याचबरोबर ह्या प्रोसेसेस काय होतात, प्रोसीड इन वन डायरेक्शन, ह्या एकाच डायरेक्शन मध्ये प्रोसीड होत आहेत. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, इट डज नॉट टेक्स प्लेस इन अपोजिट डायरेक्शन. अपोजिट डायरेक्शनला त्या होत नाहीत अनलेस एक्सटर्नल फोर्स इज अप्लाइड, म्हणजे त्याच्यावरती कुठला तरी एक्सटर्नल फोर्स अप्लाइड केल्याशिवाय त्याची अपोजिट प्रोसेस शक्य असत नाही. आता असणाऱ्या स्पॉन्टेनियस प्रोसेस ह्या स्लो असू शकतात, काही वेळेला त्या रॅपिड असू शकतात. आपल्याला त्याच्या रेटशी आपण काही कन्सर्न होत नाही, रेटचा आपल्याला तिथं विचार करायचा नाही. ह्या ज्या प्रोसेसेस आहेत ह्या प्रोसेस स्पॉन्टेनियसली कुठेपर्यंत चालू शकतात, द प्रोसेसेस कंटिन्यू टिल द इक्विलिब्रियम इज रीच्ड. म्हणजे ह्या सगळ्या स्पॉन्टेनियस प्रोसेसचा शेवट कुठं होतो, इक्विलिब्रियम मध्ये होतो. जेव्हा त्याच्यामध्ये इक्विलिब्रियमची स्टेप येते तेव्हा ती प्रोसेस स्टॉप होते. जर तुम्ही मेटल घेतला, मेटलच्या एका एंडला तुम्ही हीट केलं, दुसरा एंड त्याचा कूल एंड आहे. आता त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं हीटचा काय होणार आहे, सप्लाय होणार आहे फ्रॉम दी हॉटर एंड टू कोल्डर एंड. आता तुम्ही काय केलं, हीटिंग स्टॉप केलं तर हीट आहे ती हीट फ्लो होणार आहे. कधी कुठपर्यंत फ्लो होणार आहे, जेव्हा जो कोल एंड आहे त्याची असणारी हीट ही हॉट एंड एवढी झाली, टेम्परेचर दोन्हीचं सारखं झालं, तेव्हा काय होणार आहे, हे फ्लो ऑफ हीट काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. आणि तिथं काय आलेले असेल, इक्विलिब्रियमची स्टेट आलेली असते. याचाच अर्थ तुम्ही सांगू शकता, द स्पॉन्टेनियस नॅचरल प्रोसेसेस टेंड टू ऑकर इन ए डायरेक्शन दॅट लीड टू द इक्विलिब्रियम. आणि सगळ्या ज्या स्पॉन्टेनियस प्रोसेस आहेत त्या स्पॉन्टेनियस प्रोसेसचा शेवट कशामध्ये होतो तर इक्विलिब्रियम मध्ये होतो, आणि तेव्हाच ती प्रोसेस काय होते, स्टॉप होत असते. आता त्याच्यानंतर आपल्याला पुढचा पॉइंट बघायचा आहे, एनर्जी अँड स्पॉन्टेनिटी. आता एनर्जी आणि स्पॉन्टेनिटी मध्ये काय रिलेशन आहे हे बघण्यासाठी आपल्याला माहित आहे, रिक्वायर्ड फॉर द केमिकल रिएक्शन टू टेक्स प्लेस spontaneously is that the product of reaction must be more stable than the reactant. एखादी केमिकल रिएक्शन स्पॉन्टेनियसली घडून येते आपण कधी म्हणणार आहे की जेव्हा त्याच्यामध्ये असणारं रिएक्टंट आहे त्याचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये होतं, तेव्हा आपण म्हणतो की ती केमिकल रिएक्शन स्पॉन्टेनियसली घडून येते. आणि मग आपल्याला एनर्जी आणि स्टॅबिलिटी मधलं रिलेशन माहित आहे. स्टॅबिलिटी ऑफ द सबस्टन्स इज डिटरमाइन्ड बाय इट्स energy, and the substance having more energy is less stable, and the substance which has the low energy is more stable. आपल्याला स्टॅबिलिटी आणि एनर्जी मधलं रिलेशन माहित आहे की ज्याच्यामध्ये जास्त एनर्जी असते तो लेस स्टेबल असतो, आणि ज्याच्यामध्ये मोर एनर्जी असते तो लेस स्टेबल, आणि ज्याच्यामध्ये लेस एनर्जी तो मोर स्टेबल. आणि मग जर केमिकल रिएक्शन आपली स्पॉन्टेनियसली घडवून यायला पाहिजे असं आपण जर म्हणत असू तर आपण काय म्हणणार आहे, त्याच्यामध्ये असणारा जो प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टची असणारी एनर्जी ही लेस असली पाहिजे रिएक्टंट पेक्षा. म्हणजे आपण काय म्हणणार आहे, द रिएक्शन इन विच substance with the more energy is converted into substance having low energy. म्हणजे जो रिएक्टंट आहे त्या रिएक्टंटची एनर्जी हाय असली पाहिजे, आणि असणारा प्रोडक्ट त्याची एनर्जी कशी असली पाहिजे, कमी असली पाहिजे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो, स्पॉन्टेनियस रिएक्शन टेक्स प्लेस इन अ डायरेक्शन इन विच द सिस्टीम्स एनर्जी इज लोअर्ड. म्हणजे केमिकल रिएक्शन अशा डायरेक्शन मध्ये, स्पॉन्टेनियस रिएक्शन अशा डायरेक्शन मध्ये घडून येतात की जिथं त्याची त्या सिस्टीमची असणारी एनर्जी ती कमी केली जाते.
आणि मग आपल्याला माहित आहे जेव्हा सिस्टीमची एनर्जी कमी केली जाते म्हणजे जी आहे त्याच्यापेक्षा काय होणार आहे, कमी केली जाणार आहे, म्हणजे त्याच्यामधली असणारी एनर्जी काय केली जाणार आहे, रिलीज केली जाणार आहे. आणि एनर्जी रिलीज केली जाते त्यालाच आपण म्हणतो त्या केमिकल रिॲक्शन कशा असतात, मस्ट बी एक्झोथर्मिक. म्हणजे ती जर केमिकल रिॲक्शन एक्झोथर्मिक असेल तर ती काय असणार आहे, स्पॉन्टॅनियस असणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण बघितलं रिॲक्शन बिटवीन NaOH अँड HCl इज एक्झोथर्मिक, कारण याच्यामध्ये 57 किलो जूल एवढी हीट काय केली जाते, रिलीज केली जाते, इव्हॉल्व केली जाते आणि ही प्रोसेस स्पॉन्टॅनियसली होते. आताच आपण एक्झाम्पल मध्ये बघितलं. आणि मग आपण म्हणू शकतो, आपण असं कन्क्लुजन काढणार की ज्या रिॲक्शन एक्झोथर्मिक असतात त्या रिॲक्शन कशा असतात, स्पॉन्टॅनियस असतात. त्याच्यावरून आपण कन्क्लुजन काढतो, ज्या रिॲक्शन काय असतात, एक्झोथर्मिक असतात, त्या रिॲक्शन काय असतात, स्पॉन्टॅनियस असतात असं आपण म्हणतो. म्हणजे एक्झोमॅसिटी फेवर द स्पॉन्टॅनिटी बट डज नॉट शो इट. परंतु ते खरं नाही. का खरं नाही, कारण आपण पुढे जे एक्झाम्पल बघतोय त्या एक्झाम्पल मध्ये तुमच्या लक्षात येईल, आईस मेल्ट स्पॉन्टॅनियसली अबाउट 0 डिग्री सेल्सियस बाय ऍब्सॉर्बिंग हीट फ्रॉम इट्स सराउंडिंग अँड इट इज अ एंडोथर्मिक प्रोसेस. पुढे आपण मगाशीच एक्झाम्पल बघितलं, आईस मेल्ट स्पॉन्टॅनियसली अबाउट 0 डिग्री सेल्सियस. 0 डिग्रीच्या वरती आईचं मेल्टिंग हे स्पॉन्टॅनियसली होतं. आणि मग आपण बघतो की ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन एंडोथर्मिक आहे, तरी सुद्धा ती काय आहे, स्पॉन्टॅनियस आहे. दुसरं आपण एक्झाम्पल बघणार आहे. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये आपण NaCl dissolve in the water. It dissolves spontaneously in water by absorption of heat. म्हणजे इथं जेव्हा NaCl तुम्ही पाण्यामध्ये काय करताय, डिझॉल्व करताय, ते डिझॉल्व होतंय, ते स्पॉन्टॅनियसली डिझॉल्व होतंय. परंतु ह्या रिॲक्शन मध्ये काय केलं जातं, 3.9 किलो जूल एवढी हीट ऍब्सॉर्ब केली जाते. म्हणजे ही सुद्धा प्रोसेस किंवा ही सुद्धा रिॲक्शन ही काय आहे, एंडोथर्मिक आहे. तरी सुद्धा ही रिॲक्शन कशी आहे, स्पॉन्टॅनियस आहे. म्हणजे आपण म्हणू शकत नाही की एक्झोमॅसिटी इज नॉट अ फॅक्टर विच डिसाइड द स्पॉन्टॅनिटी ऑफ द केमिकल रिॲक्शन. म्हणजे हा एकच फॅक्टर काय नाही, योग्य नाही, किंवा हा एकच फॅक्टर आपल्याला ठरवू शकत नाही द स्पॉन्टॅनिटी ऑफ द केमिकल रिॲक्शन. कारण आता आपण एक्झाम्पल बघितलं की ह्या एक्झाम्पल मध्ये काय आहे, त्या प्रोसेसेस एंडोथर्मिक आहेत परंतु त्या काय आहेत, स्पॉन्टॅनियस आहेत. म्हणजे आपण बघितलं की हा जो एनर्जी हा फॅक्टर आहे, इथं काय आहे, आपण म्हणतो एनर्जी इज अ नॉट अ सफिशियंट क्रायटेरिया फॉर द डिसाइडिंग द स्पॉन्टॅनिटी. म्हणजे स्पॉन्टॅनिटी डिसाइड करण्यासाठी आपल्याला हा जो एनर्जी आहे त्या एनर्जी ह्या एकाच फॅक्टरवरून आपण दिलेली प्रोसेस ही स्पॉन्टॅनियस आहे का नॉन स्पॉन्टॅनियस आहे हे आपण सांगू शकत नाही. आणि म्हणून आपण म्हणू शकतो there must be another factor that decide the spontaneity of the processes किंवा रिॲक्शन. आणि मग जर आपल्याला ही स्पॉन्टॅनिटी एक्सप्लेन करायची असेल, डिस्क्राईब करायची असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला दुसऱ्या एका फॅक्टरची गरज आहे की तो दुसरा फॅक्टर ती प्रोसेस स्पॉन्टॅनियस आहे का नॉन स्पॉन्टॅनियस आहे हे सांगू शकेल. आणि तो पुढचा फॅक्टर आहे एंट्रोपी. तो दुसरा फॅक्टर आपण बघतोय, तो फॅक्टरचं नाव आहे एंट्रोपी. आता thermodynamic property called as entropy is another factor that determine the spontaneity of the process. हा दुसरा फॅक्टर आहे की जो आपल्याला काय सांगणार आहे, स्पॉन्टॅनिटी प्रोसेसची सांगणार आहे. आणि मग जर आपल्याला हा जो एंट्रोपी हा फॅक्टर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी आपण काय करतोय, एक्झाम्पल बघतो. इथं तुम्हाला डायग्राम दिसते, त्या डायग्राम मध्ये काय आहे तर आईस दिसतो. आईस म्हणजे सॉलिड फॉर्म मध्ये, आणि त्या सॉलिड फॉर्म मध्ये त्याच्यामध्ये असणारे जे कॉन्स्टंट पार्टिकल आहेत
हे कॉन्स्टंट पार्टिकल ॲटम असतील, आयन्स असतील किंवा मोलेक्यूल असतील. इथं आईच्या बाबतीत आपण मोलेक्युल्स बघतोय. हे जे मोलेक्युल्स आहेत ते हायली ऑर्डर्ड स्टेटमध्ये आहेत. म्हणजे सॉलिडमध्ये त्याच्यामध्ये असणारे कॉन्स्टंट पार्टिकल हे हायली ऑर्डरनं मॅनरनं अरेंज असतात. आता दुसरे आपण लिक्विड स्टेट बघतोय. लिक्विड स्टेटमध्ये काय असतात? कॉन्स्टंट पार्टिकल आर लूजली अरेंज्ड किंवा त्याच्यामध्ये सॉलिड पेक्षा काय असते? डिसऑर्डर इन्क्रीज झालेली असते आणि त्यामुळं हे जरा व्हेरी लूजली काय असतात? बाउंड असतात. आणि जर तुम्ही त्या वॉटरचं आपण तिसऱ्या ह्याच्यामध्ये फिगरमध्ये आपण दिसतंय गॅसियस फॉर्ममध्ये त्याचं कन्व्हर्जन केले, म्हणजे वॉटर व्हेपर्स आहेत आणि याच्यामध्ये असणारे जे मोलेक्युल्स आहेत किंवा कॉन्स्टंट पार्टिकल्स असतात हे काय असतात? व्हेरी लूजली बाउंड असतात. म्हणजे त्याच्यामध्ये हायली डिसऑर्डर असते. सॉलिडमध्ये हायली ऑर्डर स्टेट असते, लिक्विडमध्ये डिसऑर्डर स्टेट असते आणि गॅसियस फॉर्ममध्ये हायली डिसऑर्डर स्टेट्स. आणि मग त्यासाठी आपण हेच एक्झाम्पल बघणार आहे. त्याच्यामध्ये आपण बघतोय की हा जो एंट्रोपी आपण काय करतोय समजून घेतोय एंट्रोपीची काय, कशाला एंट्रोपी म्हणलं जातं. आणि त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा बघतोय इन सॉलिड स्टेट वॉटर मोलेक्यूल इन आईस आर अरेंज्ड इन डेफिनेट ऑर्डर. म्हणजे पहिल्यांदा आपण सॉलिड स्टेट घेतलेली आहे, ज्या फिगरमध्ये बघितली त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये असणारे जे मोलेक्युल्स आहेत आईचे हे काय झालेले आहेत? ऑर्डरली मॅनरनं अरेंज आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये डेफिनेट ऑर्डर आहे. आता आपण बघतोय की हा जो आईस आहे त्या आईसला तुम्ही हीट करताय, म्हणजे आईस जेव्हा मेल्ट होणार आहे ही हायली ऑर्डर्ड अरेंजमेंट आहे त्याच्या वॉटर मोलेक्युलची. ती तिथं काय होणार आहे? जेव्हा वॉटर मेल्ट होतोय त्याचं लिक्विड फॉर्म मध्ये कन्व्हर्जन केलं जातंय तेव्हा ते काय होतात? मोलेक्युल्स मधली ऑर्डर आहे जी ऑर्डरली अरेंजमेंट ही कोलॅप्स होते आणि हे जे मोलेक्युल्स फ्री बनतात लिक्विड स्टेप मध्ये आणि लिक्विड स्टेप मध्ये पण इथं हे मोलेक्युल फ्री झाल्यामुळं ऑर्डर्ड स्टेट आहे ती बिकम मोर डिसऑर्डर आणि त्याच्यामध्ये काय येते? डिसऑर्डर येते. आता तिसऱ्या स्टेप मध्ये आपण काय बघतोय? हे जे लिक्विड वॉटर तयार झालेले आहे त्या लिक्विड वॉटरला तुम्ही फर्दर हिटिंग केलं त्याचं कन्व्हर्जन वॉटर व्हेपर्स मध्ये केलं जातं, म्हणजे गॅसियस वॉटर तयार होते आणि ह्या गॅसियस वॉटर मध्ये असणारे मोलेक्युल्स मूव्ह फ्रीली अँड रॅन्डमली इन अवेलेबल स्पेस. जेवढी अवेलेबल स्पेस आहे तिथं हे जे असणारे मोलेक्युल्स आहेत हे काय होत असतात? रॅन्डमली मूव्ह होत असतात. म्हणजे इथं परत आपण बघितलं लिक्विड मध्ये जे असणारी मोर डिसऑर्डर आहे ती परत ह्या गॅसियस स्टेट मध्ये काय केलं जातं? तर त्याचे हायली डिसऑर्डर स्टेट मध्ये कन्व्हर्जन होतं. म्हणजे लेस डिसऑर्डर किंवा मोर तुम्ही म्हणू शकता डिसऑर्डर स्टेट बिकम हायली डिसऑर्डर इन द गॅसियस स्टेट. म्हणजे अशा पद्धतीनं हे जे वॉटर आहे ह्या वॉटरचं आईस पासून आपण लिक्विड वॉटर मध्ये आणि वेपर्स वॉटर मध्ये जेव्हा कन्व्हर्जन करतोय तेव्हा त्याच्यामध्ये असणारे जे डिसऑर्डर आहे आणि रॅन्डमनेस आहे तो रॅन्डमनेस काय होतोय? इन्क्रीज होतोय आणि डिसऑर्डर or randomness is measured by the entropy. एंट्रोपीची डेफिनेशन काय म्हणली जाते? The entropy is a measure of disorder or randomness of the substance. दिलेला तुमच्या सबस्टन्सचा रॅन्डमनेस किंवा डिसऑर्डर मेजर करण्यासाठी जी टर्म वापरली जाते त्या टर्मलाच काय म्हणलं जातं? एंट्रोपी असं म्हणलं जातं. त्यालाच काय म्हणलं जातं? एंट्रोपी असं म्हणलं जातं. आणि ही जी एंट्रोपी आहे इट इज डिनोटेड बाय द लेटर एस. कॅपिटल एस या लेटरनं ती डिनोट केली जाते. म्हणजे मोलेक्युलर डिसऑर्डर और रॅन्डमनेस इज डिटरमाइंड बाय किंवा मेजर बाय थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टी कॉल्ड ॲज एंट्रोपी. त्यालाच आपण काय म्हणतो? एंट्रोपी म्हणतो आणि त्याच्यासाठी आपण एस लेटर वापरतो. आणि मग आपण ही एंट्रोपी मेजर करत असेल तर तुम्ही म्हणणार आहे ग्रेटर द डिसऑर्डर ऑफ द सिस्टीम.
जर तुमच्या सिस्टीम मध्ये जास्तीत जास्त डिसऑर्डर असेल तर त्याची काय असणार आहे, एंट्रोपी सुद्धा लार्ज असणार आहे. त्याची असणारी एंट्रोपी लार्ज असणार आहे. आणि जर त्याच्यामध्ये असणारा डिसऑर्डर ही कमी असेल तर त्याची असणारी एंट्रोपी काय असणार आहे, कमी असणार आहे. म्हणजे मेल्टिंग ऑफ द आईस आणि वेपरायझेशन ऑफ द लिक्विड वॉटर, याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं डिसऑर्डर आहे ती डिसऑर्डर काय होते, इन्क्रीज होते फ्रॉम पासिंग सॉलिड टू लिक्विड अँड लिक्विड टू गॅसेस स्टेट. म्हणजे सॉलिड मध्ये असणारी डिसऑर्डर ही काय असते, कमी असते, म्हणजे त्याची एंट्रोपी कमी असते. लिक्विड स्टेट मध्ये डिसऑर्डर वाढते म्हणजे त्याची एंट्रोपी वाढते. आणि गॅसियस स्टेट मध्ये हायली डिसऑर्डर असते म्हणजे त्याची एंट्रोपी काय असते, जास्त असते. आणि मग अशा पद्धतीनं तुम्ही काय काढू शकता, चेंज इन एंट्रोपी काढू शकता. चेंज इन एंट्रोपी डेल्टा एस काढू शकता. आणि मग आपण ह्या दोन प्रोसेसेस बघितलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आपण बघितलं की जेव्हा काय होते, आईसचं कन्व्हर्जन हे लिक्विड वॉटर मध्ये होते तेव्हा तिथं काय होणार आहे, त्याची असणारी एंट्रोपी इन्क्रीज होते. त्याचबरोबर आपण दुसरी प्रोसेस बघितली, जे लिक्विड वॉटर आहे त्याचं कन्व्हर्जन आपण काय करतोय, वॉटर वेपर्स मध्ये करतोय, तेव्हा सुद्धा त्या प्रोसेस मध्ये एंट्रोपी इन्क्रीज होते. म्हणजे ह्या दोन्ही स्टेप मध्ये इनिशियल एंट्रोपी पेक्षा फायनल एंट्रोपीची व्हॅल्यू जास्त आहे. म्हणून इन दिस प्रोसेसेस एंट्रोपी चेन डेल्टा एस इज ग्रेटर दॅन 0. आणि ह्या प्रोसेस मध्ये तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये असणारा एंट्रोपी मधला जो चेंज आहे तो एंट्रोपी मधला चेंज हा काय आहे, 0 पेक्षा जास्त आहे. तेव्हा आपण म्हणू शकतो डेल्टा एस ची व्हॅल्यू काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. डेल्टा एस ची व्हॅल्यू काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. आणि मग आपण बघू शकतो की आपल्याला एखाद्या एक्झाम्पल वरून तुम्ही सांगू शकता डेल्टा एस त्याच्यामधला काय आहे, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. आणि आपण पुढचं त्यासाठी एक्झाम्पल बघतोय, डिझोल्युशन ऑफ सॉलिड I2 इन वॉटर. आयोडीन आपण काय करतोय, सॉलिड फॉर्म मध्ये घेणार आहे आणि तो वॉटर मध्ये डिझॉल्व करणार आहे. आता सॉलिड फॉर्म मध्ये आयोडीन आहे आणि तो आपण वॉटर मध्ये डिझॉल्व करतोय, सॉलिड स्टेट मध्ये त्याच्यामध्ये हायली ऑर्डर स्टेट आहे. वॉटर मध्ये डिझॉल्व केले जाते त्याच्यातले असणारे जे मोलेक्युल्स आहेत, जे ॲटम्स आहेत आयोडीनचे, ते काय होणार आहे, सेपरेट होणार आहेत. आणि तिथं काय येणार आहे, डिसऑर्डर स्टेट येणार आहे. अशा पद्धतीनं इथं जेव्हा काय होतंय, आपण आयोडीन सॉलिड फॉर्म मधला वॉटर फॉर्म मध्ये त्याचं सोल्युशन करते वॉटर मध्ये डिझॉल्व करून, इतर काय होते, डिसऑर्डर ही इन्क्रीज होते. म्हणजे फायनल एंट्रोपी ही जास्त असणार आहे इनिशियल एंट्रोपी पेक्षा. म्हणजे इथं डेल्टा एच ची व्हॅल्यू काय येते, पॉझिटिव्ह येते. इथं असणारी डेल्टा एच ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते, कारण इथं असणारा रँडमनेस सुरुवातीपेक्षा नंतरच्या स्टेप मध्ये हा काय झालेला आहे, इन्क्रीज झालेले आहे. आणि त्यामुळे डेल्टा एस पॉझिटिव्ह आहे. दुसरं आपण एक्झाम्पल बघतोय, दॅट इज द डिसोसिएशन ऑफ हायड्रोजन मोलेक्यूल इनटू ॲटम्स. आपण एक हायड्रोजनचा मोलेक्यूल घेतलाय आणि त्याचं डिसोसिएशन करतोय, तो ब्रेक करताय आणि त्याचं कन्व्हर्जन तुम्ही हायड्रोजन ॲटम मध्ये करताय. आता ही जी रिॲक्शन आहे याच्यामध्ये पहिल्यांदा एक मोलेक्यूल आहे, इट इज कन्व्हर्टेड इनटू 2 ॲटम्स. म्हणजे त्याचं कन्व्हर्जन परत काय झालं, 2 ॲटम मध्ये झालं. म्हणजे सुरुवातीला तुम्ही बघणार आहे की तिथं लार्ज काय असणार आहे, ऑर्डर असणार आहे. आणि त्या लार्ज ऑर्डरचं कन्व्हर्जन तुम्ही कशामध्ये करणार आहे, डिसऑर्डर मध्ये करताय. आणि मग त्यामुळं तिथं काय होणार आहे, एंट्रोपी त्याची इन्क्रीज होणार आहे इनिशियल स्टेप पेक्षा. आणि त्यामुळं इथं सुद्धा जो चेंज इन एंट्रोपी आहे तो चेंज इन एंट्रोपी डेल्टा एस ही काय होणार आहे, तर पॉझिटिव्ह असणार आहे. कारण एंट्रोपी काय होते, इन्क्रीज होते, डिसऑर्डर इन्क्रीज होते, म्हणजे एंट्रोपी सुद्धा इन्क्रीज होते. आणि डेल्टा एच ची व्हॅल्यू काय येते, पॉझिटिव्ह असते.
आता इथं आपण बघितलं आपल्याकडे काही अशा रिॲक्शन असतील की ज्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकत नाही की त्या रिॲक्शन मध्ये असणारे एंट्रोपी मधला चेंज आपण काढू शकत नाही, डिटरमाइन करू शकत नाही, किंवा डेल्टा एस हा पॉझिटिव्ह आहे का डेल्टा एस निगेटिव्ह आहे हे तुम्हाला सांगता येत नाही. आणि त्यामुळे जेव्हा असे कॉम्प्लिकेटेड केसेस असतील त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर ही जी एंट्रोपी आहे ती एंट्रोपी डिटरमाइन क्वांटिटेटिव्हली. आणि त्याच्यासाठी मेनी टाइम्स असं होतं, इट इज डिफिकल्ट टू आयडेंटिफाय द डिसऑर्डर especially when one substance changes into another in the chemical reaction. केमिकल रिॲक्शन मध्ये अशा आपल्याला अनेक वेळ येते की जिथं आपण काय करू शकत नाही, आपल्याला डिसऑर्डर एका सबस्टन्सचं दुसऱ्या सबस्टन्स मध्ये कन्वर्जन होत असताना ही जी डिसऑर्डर आहे ही डिसऑर्डर आपल्याला डिटरमाइन करता येत नाही. आणि मग त्यावेळेला आपल्याला कशाची गरज असते, क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन ऑफ द एंट्रोपी. म्हणजे ही जी एंट्रोपी आहे त्या एंट्रोपीची व्हॅल्यू आपल्याला काय काढावी लागेल, तर ती क्वांटिटी मध्ये काढावी लागेल. आणि त्याच्यावरून तुम्ही त्याची काय सांगू शकता, स्पॉन्टॅनिटी सांगू शकता. आणि मग आपल्याला ही क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन ऑफ एंट्रोपी काढायचे. आपण आताच बघितलं एंट्रोपी इज अ मेजर ऑफ द मोलेक्युलर डिसऑर्डर. आणि एंट्रोपी चेंज ऑफ द सिस्टीम इज इक्वल टू अमाऊंट ऑफ हीट ट्रान्सफर. आता आपल्याला ही क्वांटिटेटिव्हली काढायचे, कारण ज्या कॉम्प्लिकेटेड प्रोसेसमध्ये किंवा कॉम्प्लिकेटेड रिॲक्शनमध्ये आपण चेंज इन एंट्रोपी काढू शकत नाही. मग अशा वेळेला आपल्याला ही चेंज इन एंट्रोपी काय करता येते, क्वांटिटेटिव्हली डिटरमाइन करता येते. आणि मग क्वांटिटेटिव्हली डिटरमाइन करण्यासाठी आपण काय करणार आहे, फॉर्म्युला बघणार आहे, इक्वेशन बघणार आहे. काय आहे ते इक्वेशन, एन एंट्रोपी चेंज ऑफ अ सिस्टीम इज इक्वल टू अमाऊंट ऑफ हीट ट्रान्सफर्ड to it in a reversible manner. रिव्हर्सिबल मॅनरनं हीट जी ट्रान्सफर केलेली आहे डिवायडेड बाय द टेम्परेचर इन केल्विन ॲट विच द ट्रान्सफर टेक्स प्लेस. म्हणजे याच्यासाठी आपण काय करणार आहे, तर एंट्रोपी चेंज ऑफ सिस्टीम is equal to the amount of heat transfer to it in the reversible manner divided by temperature in the Kelvin at which the transfer takes place. आणि मग ह्या स्टेटमेंट वरून आपण इक्वेशन काढतो, डेल्टा एस इज इक्वल टू क्यू रिव्हर्सिबल डिवायडेड बाय टी. म्हणजे इथं क्यू रिव्हर्सिबल म्हणजे हीट ट्रान्सफर टू द सिस्टीम इन द रिव्हर्सिबल मॅनर. टी टेम्परेचर ज्याला आपण हा चेंजेस घडवून आणणार आहे किंवा हीट ट्रान्सफर करणार आहे. आणि त्याच्यावरून आपण काय काढू शकतो, डेल्टा एच ची व्हॅल्यू काढू शकतो. म्हणजे आपण क्वांटिटेटिव्हली चेंज इन एंट्रोपी काढू शकतो. म्हणजे आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे डेल्टा एस इज इक्वल टू क्यू रिव्हर्सिबल डिवायडेड बाय टी. आणि मग याच्यावरून तुम्ही काय काढू शकता, तर युनिट ऑफ चेंज इन एंट्रोपी काढू शकता. हीट ॲडेड इन द रिव्हर्सिबल मॅनर किंवा हीट ट्रान्सफर इन द रिव्हर्सिबल मॅनर, म्हणजे हीटसाठी तुम्ही जूल हे युनिट वापरणार आहे, टेम्परेचरसाठी तुम्ही केल्विन हे युनिट वापरणार आहे. म्हणजे डेल्टा एच युनिट काय येणार आहे, जूल डिवायडेड बाय केल्विन. त्यालाच तुम्ही म्हणू शकता जूल केल्विन रेस टू -1. म्हणजे ह्या युनिटमध्ये तुम्ही काय करू शकता, तर एंट्रोपी मेजर करू शकता. आता आपण बघितलं की ही जी एंट्रोपी आहे किंवा चेंज इन एंट्रोपी डेल्टा एस इज अ स्टेट फंक्शन. इट डिपेंड्स ऑन द इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम. ही दोन स्टेटवरती अवलंबून असते, फायनल स्टेटवरती आणि इनिशियल स्टेटवरती. कारण एंट्रोपी हे सुद्धा काय आहे, स्टेट फंक्शन आहे. आता आणि त्यामुळे इट नॉट डिपेंड्स ऑन दी पाथ कनेक्टिंग द टू स्टेट. आणि त्यामुळे ती पाथवरती अवलंबून नाही, दोन्ही स्टेट कनेक्ट करणाऱ्या पाथवरती एंट्रोपी मधला चेंज अवलंबून नाही किंवा एंट्रोपी अवलंबून नाही, तर ती इनिशियल आणि फायनल स्टेटवरती अवलंबून आहे. आता आपण बघितलं की ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला दोन पॅरामीटर्स, दोन गोष्टीचा विचार करायचा आहे. आणि पहिली गोष्ट कुठली आहे, हीट आहे, आणि दुसरी गोष्ट आहे टेम्परेचर आहे.
ह्या दोन्ही गोष्टीचा आपल्याला याच्यामध्ये विचार करायचा आहे. आणि मग त्यासाठी आपण पहिला पॉइंट बघणार आहे की ही जी असणारी एंट्रोपी आहे, हे एंट्रोपी दोन गोष्टीवर अवलंबून असते. म्हणजे व्हेन हीट इज ॲडेड टू द सिस्टीम द मोलेक्युलर मोशन इन्क्रीजेस. म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जे मोलेक्युल आहेत त्या मोलेक्युल्सचं काय होणार आहे, कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होणार आहे. कारण आपल्याला माहित आहे ॲज अ टेम्परेचर इन्क्रीजेस कायनेटिक एनर्जी इन्क्रीजेस. मग कायनेटिक एनर्जी इन्क्रीज झाली की ते जे मोलेक्युल्स आहेत त्या मोलेक्युल्सचं काय होणार आहे, मोशन इन्क्रीज होणार आहे. आणि मोशन इन्क्रीज झालं की त्याच्यामध्ये असणारे जे डिसऑर्डर आहे ते डिसऑर्डर काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. डिसऑर्डर इन्क्रीज झाली म्हणजे काय झालं, त्याची एंट्रोपी इन्क्रीज होते. म्हणजे तुम्ही म्हणू शकताय चेंज इन एंट्रोपी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द हीट ॲडेड इन द रिव्हर्सिबल मॅनर. म्हणजे हे जो हीट ऍड केलेली आहे त्याला असणाऱ्या आपला चेंज इन एंट्रोपी हा काय असतो, रिव्हर्सिबल मॅनरनं इफेक्ट डायरेक्टली मॅनरनं इफेक्ट करत असतो. तुम्ही हीट ऍड केली की त्याचे चेंज इन एंट्रोपी इन्क्रीज होणार आहे. हीट कमी केली तर काय होणार आहे, चेंज इन एंट्रोपी सुद्धा कमी होणार आहे. म्हणजे चेंज इन एंट्रोपी आणि हीट ॲडेड इन द रिव्हर्सिबल मॅनर याच्यामध्ये असणारं रिलेशन कसं आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल, हे एकमेकाशी रिलेटेड आहे. आता दुसरा पॉइंट आपल्याला बघायचा आहे, द इफेक्टनेस ऑफ द ॲडिशन ऑफ हीट टू द इन्क्रीजेस द रँडमनेस डिपेंड्स ऑन द टेम्परेचर. हा कशावरती अवलंबून असणार आहे, टेम्परेचरवरती अवलंबून असणार आहे. आता जर तुम्ही बघितलं, if a certain amount of heat is added to the system at the higher temperature, then disorder caused is lesser than that caused by adding the same amount of heat at a lower temperature. Thus, delta S relate reciprocally to the temperature at which the heat is added. म्हणजे जर तुम्ही काय केलं, लोअर टेम्परेचरला तुम्ही हीट ऍड करत असाल तर त्याच्यामध्ये होणारा जो बदल आहे, एंट्रोपी मध्ये असणारा बदल हा जास्त झालेला तुमच्या लक्षात येईल. आणि जर तुम्ही हायर टेम्परेचरला हीट ऍड केले तर त्याच्यामध्ये एंट्रोपी मध्ये होणारा बदल हा कमी प्रमाणात बदल झालेला दिसेल. म्हणजे तुम्ही म्हणू शकता द चेंज इन एंट्रोपी इज अ युनिव्हर्सली प्रोपोर्शनल किंवा रेसिप्रोकली प्रोपोर्शनल टू दी टेम्परेचर. त्यासाठी तुम्हाला एक्झाम्पल सांगता येईल, द सिंजिंग इन द नॉइझी रेल्वे स्टेशन इज लेस इफेक्टिव्ह दॅन सिंजिंग इन द क्वाईट लायब्ररी. जर तुम्हाला रेल्वे स्टेशनवरती शिंक आली, आपल्याला माहित आहे रेल्वे स्टेशनमध्ये वरती खूप गर्दी असते आणि अशा गर्दीच्या ठिकाणी जर तुम्हाला शिंक आली, तिथे एवढी गर्दी असते, एवढा गोंगाट असतो की ती तुमची आलेली शीख कुणाच्याही लक्षात येणार नाही. म्हणजे त्याचा इफेक्ट काय झाला, कमी आहे. परंतु जर तुम्हाला शांत लायब्ररीमध्ये, शांत ग्रंथालयामध्ये शिक आली तर तुमचं काय होणार आहे, सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं जाणार आहे, कारण तिथं शांतता आहे. म्हणजे इथं तुमचा हा जो इफेक्ट आहे, जेव्हा त्या पद्धतीचाच इफेक्ट आपल्या टेम्परेचरचा आहे. जर टेम्परेचर कमी असेल तेव्हा हीट जर तुम्ही ट्रान्सफर केली तर एंट्रोपी मधला असणारा बदल काय असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणजे चेंज इन एंट्रोपी तुमच्या लक्षात येण्या एवढी असेल. आणि जर हायर टेम्परेचर असेल आणि त्याला तुम्ही हीट केली, टेम्परेचर आधीच जास्त आहे म्हणजे पहिल्यांदाच एंट्रोपी जास्त आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही हीट ऍड केली तर त्याच्यामध्ये होणारा जो चेंज इन एंट्रोपी मधला बदल हा कसा असणार आहे, कमी असणार आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या दोन्ही पॅरामीटरचा विचार करावा लागतो चेंज इन एंट्रोपी साठी. म्हणजे हे दोन फॅक्टर वरती त्याची व्हॅल्यू अवलंबून असते. म्हणजे चेंज इन एंट्रोपी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू हीट ॲडेड इन द रिव्हर्सिबल मॅनर अँड इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. आता आपण बघितलं इथपर्यंतचा पार्ट ह्या वर्षीच्या आपल्या सिलेबस मध्ये आहे. राहिलेला जो पुढचा पार्ट ह्या टॉपिकचा तुमच्या सिलेबस मधून ह्या वर्षीसाठी डिलीट केलेला आहे आणि त्यामुळं
हा जो टॉपिक आहे इथं आपला संपलेला आहे. थँक्यू.